केवळ शारीरिक हालचाली करणं म्हणजे योग नाही, तर योगाचा संबंध थेट मनाशी आहे. धर्म, भाषा, देश आदींच्या वरचे असे योगाचे असे स्थान आहे. महर्षी पतंजलींनी 196 सूत्रांमध्ये पतंजल योगसूत्र नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये कुठेही आसनांचा उल्लेख नाही. तर योगांगाच्या अनुष्ठानाने चित्तातील अशुद्धीचा नाश होऊन ज्ञान प्राप्त करण्याची लालसा उत्पन्न होणे योगाकडून अपेक्षित आहे, असं पतंजलींचं म्हणणं होतं. म्हणून यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांना अष्टांग योग असं म्हटलं जातं. तर या योगाच्या क्रियेमुळे शरीराचीच नाही तर मनाची लवचिकता नाहीशी होऊन मन अधिकाधिक सहिष्णू बनणं अपेक्षित आहे. मनाची सहनशीलता वाढत जाणं अपेक्षित आहे. म्हणून बाशी मर्ढेकर असे म्हणतात की भंगू दे काठिण्य माझे, अंमल जाऊ दे मनीचे. तुमच्या मनामध्ये जो जडपणा जो आहे, जो जडपणा जो वाढलेला आहे, तो जडपणा, मनाची सहनशीलता जर योगानं वाढत असेल तर खरं तर योग केला पाहिजे. म्हणून मनाची शुद्धी करणं, मन हे एकाग्र करणं, मनाचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं हे योग या क्रियेपासून अपेक्षित आहे. म्हणून मनाची शुद्धीकरण होणं हे योगाकडून अपेक्षित आहे. तर योगाचं अंतिम उद्दिष्ट जर कुठलं असेल तर ईश्वराचा साक्षात्कार करून घेणं हे योगाचं अंतिम उद्दिष्ट आहे. मनाची शुद्धी करून घेणं हे योगाचं अंतिम उद्दिष्ट आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की कितनी जलाते अगरबत्ती सुवास कैसे आएगा, अगर हटाई नहीं गंदगी तो फल कैसे पाएगा, वैसे तो तीर्थ गंगा ओ जमुना, क्यों नहाओगे तो क्या हुआ, मन मैला जब हुआ क्या पुण्य है उसके सिवा.